नमस्कार, मी कल्पना चलगावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मंदिरात जायचे, कोणत्या मंदिरात जायचं पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्या आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज मी सकाळपासून सुरुवात कशी केली बघू शकता. आता पहिले तर मी कशी गावाला होती तर सगळं शेणपाणी करत होती, पण आता आहे ना मला पण थोडंफार गायींची भीती वगैरे वाटते. तरी पण आहे ना आज म्हटलं चला, कारण का आमचा गडी ना इथूनच गाई किंवा म्हशी असं बांधत असतो. पण आज त्याला म्हटलं मी पण एक तुला बांधून लागते म्हटलं. तर त्याने ना दोन्ही म्हशी आणल्या त्या आणि घराच्या पुढूनच तो नेत होता. पण मग आहे ना त्याला नेताना ना ते म्हशी ना थोडेसे आंब्याचे झाडं खात होते, तर म्हणून मग मी पण एक घेतली हातामध्ये. आणि इथे बघा ह्या वावरामध्ये ना पहिले ना गहू केलेला होता आणि ह्या रस्त्याने तो आहे ना सरळ असं लांब नेतो आणि तिकडनं तो गरका मारून इथं आणून बांधतो. पण मग आज आहे ना घराच्या तिथूनच घेऊन गेली, मी पण होती तर. चला हे बघा, आता दोन म्हशी ना दुसऱ्या आंब्याच्या झाडाखाली बांधले. मोठं आंब्याचं झाड आहे आणि दोन म्हशी इथं तो बांधून राहिला, हे बघा. आणि म्हशी ना अजिबात मारती नाही, एकदम गरीब आहे आमच्या म्हशी. आणि हे रोजचंच काम आहे आमच्या गड्याचं. गोपाळा नाव आहे त्याचं आणि तो आहे ना हे कामं रोजचेच करत असतो, किंवा मग माझा पुतण्या आहे ना तो पण त्याला करू लागतो. आता म्हशी बाहेर काढलेले आहे. गाई तर काही अजून गोठ्यातच आहे, पण तर नंतर आता शेण वगैरे पण काढून झालेलं आहे. कारण का शेण लवकर काढून होतं. सकाळी 4:30 वाजेपासून आमच्या घरातली माणसं उठलेली असतात. कारण का कसं शेण पण लवकर काढायला लागतं गाईंचं, आणि शेण काढल्यानंतर मग कसं दूध काढायला तिथली जागा पण मोकळी होते. आणि 6 वाजता तर आमचं दूध डेअरीला पण जातं सकाळीच. पण रात्री पण आम्ही दूध काढतो आणि ते तसंच ठेवतो. रात्रीचं दूध आणि सकाळचं दूध दोन्ही एकत्र करून आम्ही डेअरीला देतो. आता इथे ना सकाळीच अजून माझी आंघोळ वगैरे झाली नाही आहे. मी उठली आणि थोडंसं चालायला रोज बाहेरच येते, तर माझं चालणं झालेलंच होतं. मग गडी आमचा चाललेलाच होता इथून गोपाळा. तर मग त्याला म्हटलं मी पण एक म्हैस घेऊन लागते तुला. चला, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली आहे माझी आता. आणि आज नाश्त्यासाठी ना गोड रवा करायचा आहे. तो पण मी करणार आहे गूळ घालून. कारण का मला आहे ना साखरेचे पदार्थ बंद केलेले आहे. माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हापासून, त्याच्यामुळे साखरेचा कोणताच पदार्थ मी खात नाही अजिबात. चहा तर मी पितच नाही. चला, मला मस्त छान असा इथे ना गोड शिरा करणार आहे. त्याच्यानंतर आहे ना हे धरण बघू शकता तुम्ही, एवढं छान मस्त वातावरण. आता पाऊस जर पडला ना एवढं सुंदर दिसतं. आणि मी मागच्या वर्षीचा व्हिडिओ टाकलेला आहे. इथलं एवढं सुंदर असं वातावरण आहे, किंवा मग पाऊस पडलेला होता मागच्या वर्षी लवकर आहे ना, त्याच्यामुळे हे इथलं गवत छान असं वाढलेलं होतं. पण ह्या वर्षी अजून एकही पाऊस पडला नाही. आता मला जायचं होतं इथे मंदिरामध्ये दर्शनासाठी, तर मी सकाळीच नाही आली. थोडंसं इथे उशीरच झाला यायला. म्हणजे सकाळीच कसं जेवण बनवायचं किंवा मग जी नाश्ता वगैरे जेवण, त्याच्यामध्ये भरपूर असा वेळ जातो. त्याच्यामुळे ना ऊन होऊन जातं, मग उन्हाची मी बाहेर जातच नाही. आणि आता आहे ना ते 4-5 वाजत आलेले होते, तर म्हटलं चला दर्शनाला जायचं. आज आहे सोमवार आणि महादेवाचं मंदिर आहे. हे खूप म्हणजे खूप प्राचीन काळातलं आहे. आणि ह्या मंदिरामध्ये मागच्या वर्षी पण मी आलेली होती आणि तेव्हा पण मी ना इथे पेढे वगैरे वाहिले ते. आणि आज पण मला इथे यायचं होतं. आणि पण माझे म्हणजे मिस्टर पण बोललेले होते की आपण जाऊया. म्हटलं चालेल, ठीक आहे. बघू शकता इथे एकदम जुन्या काळातलं हे मंदिर आहे. आणि तुम्हाला हे बघा इथं दिसत असेल, हे जे गोटे आहे बघा, हे बघा मी हातामध्ये इथे बघा आंघोळ वगैरे घालते त्यांना. म्हणजे बघू शकता या पद्धतीने हे गोटे आहे ना, हे गोटे एकदम म्हणजे जुने लोक सांगतात याच्यातूनच निघालेले आहे हे गोटे. मला पण एवढं माहीत नाही, पण मी सांगते. आणि ही महादेवाची पिंड आहे बघू शकता. आणि हे धरणाचं पाणी ना संपूर्ण ह्या मंदिराच्या वरती राहतं. म्हणजे मंदिराचं अगदी कलश पण दिसत नाही, इतकं म्हणजे इतकं पाणी भरलेलं असतं. आणि हळूहळू ते मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हे मंदिर उघडं पडतं, त्यावेळेसच इथे लोक दर्शनाला जातात. आणि मागच्या वर्षी पण मी इथे आलेली होती, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे बघू शकता. आणि चला त्याच्यानंतर आहे ना
जेवढे दिवे होते ना तेवढे दिवे मी इथे लावून दिलेले बघू शकता ह्या पद्धतीने. आणि आज सोमवार आहे तर भरपूर लोक अशी इथे पूजेसाठी किंवा दर्शनासाठी आले होते. हे बघा, चला ह्या पद्धतीचं आहे. आणि दगडामध्ये बांधलेले प्राचीन काळातलं एकदम जुनं मंदिर आहे. म्हणजे माझ्या सासूबाई आहे, माझ्या सासूबाईचंच वय इतकं आहे तर त्या सांगत होते त्यांच्या आधी बांधलेलं आहे. त्या आठवत पण नाही म्हणे कधी बांधलेलं आहे. आणि दगडामध्ये बांधलेले हे बघा, महादेवाची पिंड आहे. आणि मी पण आहे ना आता इथं तेल वगैरे नेलं तर दिवा वगैरे लावला, पूजा वगैरे केली, अगरबत्ती वगैरे. आणि भरपूर लोक पण आलेले होते इथे दर्शनासाठी येतात. आणि इथे ना नवस पण बोलता किंवा मग ज्यांना काही मागायचं ते पण मागतात इथं येऊन, आणि ते पण पूर्ण होतं इच्छा वगैरे. आणि ह्या मुली पण माझ्यासोबतच होत्या बघू शकता. आणि माझी मुलगी पण आहे, ती पण आलेली होती, तिची पण पूजा चालू आहे. म्हणजे असं काही गावाला पण आहे ना कसं छोटे छोटे काही मंदिरं आहे तर मी जात असते तिथं. आता याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, देवीचं मंदिर आहे आमच्या तिथं घराच्या जवळच आहे, अगदी जास्त लांब नाही ते. आता इथे आम्ही डायरेक्ट मंदिराजवळच हळूहळू गाडी नेली ती, कारण का थोडंसं डोंगरासारखा असा भाग आहे, खाली उतार आहे असा. पण एकदम हळूहळू गाडी नेली ती, कारण का मला एवढं चालणं शक्य नव्हतं, कारण का भरपूर लांब चालायचं होतं. आणि हे बघा ह्या पद्धतीने आहे, बघू शकता सुंदर असं. चला तुम्ही पण दर्शन घ्या इथं. खूप म्हणजे खूप इच्छा आपल्या पूर्ण होतात इथं. मी मागच्या वर्षी पण आलेली होती आणि माझी पण इच्छा पूर्ण झालेली होती. आणि चला म्हटलं जायचंच होतं आता कधीचं म्हटलं, आणि सगळे असले म्हणजे मग जायला पण बरं वाटतं. चला त्याच्यानंतर आहे ना मिस्टर पण आले, त्यांनी पण इथे दर्शन वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर आहे ना घरी आलो आम्ही. हे बघा असं मंदिर आहे, बघू शकता. चला त्याच्यानंतर आहे ना छोटे मुलं होते काही, त्यांनी पण दर्शन वगैरे घेतलं. आणि ते बाहेर आहे ना हे बघा नंदी आहे, हे पण दगडामध्येच. आणि बाजूला तुम्ही बघू शकता एवढं म्हणजे पाऊस पडला आणि एवढं सुंदर दिसतं ना. आता तिकडे धरणाका गेली नाही मी. हे जसं जसं असं उन्हाळा जवळ येत चालतो तसं तसं हे पाणी खाली जातं. आणि याच्यामध्ये लोक आहे ना शेती करतात, पाणी खाली गेल्यानंतर आहे ना शेती करतात. त्याच्यामध्ये लोक धने पेरतात किंवा काकडी वगैरे लावतात याच्यामध्ये. आणि घंट्या बघू शकता इथे नवसाच्याच ह्या घंट्या लावलेल्या आहे. चला असं होतं माझा आजचा हा दिवस, छान असा गेला. आणि गाडी इथं उभी केली. चला आता हळूहळू आपल्याला वरती चढायचं आहे. हा थोडासा डोंगराचा भाग आहे, दिसतोय तुम्हाला, हे बघा. आणि त्याच्यानंतर चला ते झाल्यानंतर म्हणजे याच्या आधीच आहे ना हे इथे चालू होतं गौऱ्या साठवायचं काम. आता मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आमच्या घरी गाई म्हशी म्हणजे खूप आहे. तर मग आम्ही ना शेणखत पण वापरतो शेतासाठी, किंवा मग शेणखत आम्ही विकतो पण दुसऱ्याला. आणि त्याच्यानंतर थोडंफार हे बघा शेण असतं ना, तर याच्यात शेणापासून आम्ही ह्या गाईंच्या म्हशींच्या ह्या गौऱ्या तयार करतो. हे बघा, आणि गौऱ्या तर तुम्ही बघू शकता एक ट्रॅक्टर भरून जास्त आहे, त्या 2 ट्रॅक्टर भरतील इतक्या गौऱ्या आमच्या प्रत्येक वर्षी राहतात. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आमच्या गौऱ्या भरपूर असतात, लाकडं भरपूर असतात, कारण का आम्ही चुलीवरती स्वयंपाक करत असतो. आता हे बघा असं आमचा गावचा पसारा असतो. आणि हे बघा गौऱ्या छान अशा रचून दिल्या. आता याच्यावरती ना ताडपत्री टाकायची, आणि पावसाळ्यामध्ये ह्या गौऱ्या मग बाहेरच राहतील ह्या पद्धतीने. आणि आज कसं म्हटलं आता भरपूर असे त्यांचे पण कामं वगैरे झाले ना, तर आता ह्या गौऱ्या साठवून दिल्या, म्हणजे कसं पावसाचे दिवस पण आता जवळच आलेले त्याच्यामुळे. आणि चला त्याच्यानंतर आहे ना इथे वाजलेले आहे 12. आणि इथे माझ्या मुलीनं शूट केलेलं होतं, माझी मुलगी पण गेलेली होती इथे, कारण का मी तुम्हाला पहिले भरपूर व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की माझ्याकडे कोंबड्यांची पोल्ट्री आहे. आता पहिले काय करायचं आम्ही, कोंबड्यांना इंजेक्शनं द्यायचे राहायचे ना, तर मग आहे ना ते लोक यायचे इंजेक्शनं वगैरे द्यायला. पण आता माझा मुलगा आणि मुलगी तेच देतात दोघंजण. 5,500 कोंबड्या आहे, आणि तेवढ्या कोंबड्यांना 2 दिवस त्यांनी इंजेक्शनं दिली. तर मग 2,500 कोंबड्यांना एक रात्री इंजेक्शनं दिले, आणि 2,500 कोंबड्यांना दुसऱ्या रात्री इंजेक्शनं दिले, दोघं बहीण भावांनी. हे बघा, आणि 2 माणसं रोजाचे सांगितलेले होते, कारण का कोंबड्या ते पकडून आणायला लागतात. हे बघा, आणि ज्यांना इंजेक्शनं दिले ती इकडं सोडायचे. ह्या पद्धतीने अशी गावाला कामं चालूच असतात, अजिबात कोणी रिकामं नसतं. चला कसा वाटला ब्लॉग इथेच एंड करते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.